नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आरती आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज मी आले आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राहते घर म्हणजेच पुण्यातील गंजपेठेत असलेला राहता वाडा या ठिकाणी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा इतिहास आणि सोबतच या वाड्याचा इतिहास. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आयुष्यभर ज्या ठिकाणी राहिले त्या जागेला आज समताभूमी म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणाहून अस्पृश्यता निवारण, जातीभेद निर्मूलन, गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचं काम महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी केलं होतं. याच ठिकाणाहून खऱ्या अर्थाने समतेची सुरुवात झाली. इथूनच क्रांतीची मशाल पेटली होती. हा तो महात्मा फुले वाडा. या वाड्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारकसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. जे काही कार्य महात्मा फुले यांनी आयुष्यभर केलं, सावित्रीबाईंनी त्यांना जी साथ दिली, त्यातील महत्त्वाचे प्रसंग, त्यांचे चित्र किंवा शिल्प इथे उत्कृष्टरित्या लावण्याचे काम इथं केलेलं आहे. मित्रांनो, आज इथं आल्यावर एक स्त्री म्हणून एका लेखकाने लिहिलेल्या 4 ओळ्या मला आठवल्या की शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडे केले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडे केले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी सावित्री, तुझ्यामुळेच शिकते आज प्रत्येक नारी. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. महात्मा फुले यांनी 1848मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले यांनी समाजात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांसाठी 1880च्या सुमारास स्वतःच्या पाण्याची विहीर खुली केली. विषमतेविरुद्ध आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला होता, जो त्यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचे प्रतीक आहे. समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी यांविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्या काळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. तसेच ब्राह्मणांचे कसब हा त्यांचा आणखी एक गाजलेला ग्रंथ आहे. यात त्यांनी बहुजन विरोधी रूढी परंपरा यावर टीका केली आहे. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827मध्ये कटगुण, सातारा येथे झाला आणि त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 साली या वाड्यात त्यांच्या राहत्या घरी झाला. वाड्याच्या अगदी समोरच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची समाधी आहे. महात्मा फुले यांनी आपल्या शवास दहन करू नये, तर मिठात घालून जमिनीत पुरावे अशी शेवटची इच्छा आपल्या मृत्यूपत्रात नमूद केली होती. पण सरकारी अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्यामुळे त्यांच्या शवाचे दहन करण्यात आले
त्यानंतर सावित्रीबाईंनी त्यांच्या अस्थी आणून याच जागेवर ठेवल्या. सावित्रीबाईंनी उभारलेले तुळशीचे वृंदावन आणि वसवलेल्या पादुका हीच महात्मा फुले यांची समाधी आहे. तर मित्रांनो, हा होता क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वाडा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.